पुणा नाशिक रेल्वे खरं तालुक्याच्या आणि संगमेच्या सरहद्दीवरून जाणार होती, यावर आपलं मत? ती अत्यंत वेदनादायी अशा प्रकारची गोष्ट आहे, कारण अकोले तालुका ज्या भौगोलिक परिस्थितीमध्ये आहे, जो ट्रायंगल आहे औद्योगिक, मुंबई, नाशिक आणि पुणे, त्याच्याबरोबर सेंटरला आपण आहोत. पाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे आहे, वीज निर्मिती आपल्याकडे होते. मात्र या शहरांना आपण जोडले न गेल्यामुळे रोजगाराच्या सुद्धा उपलब्धता इथे कमी राहतात. त्याचबरोबर शेतीमाल जो आपल्या वेगवेगळ्या बाजारपेठेंना न्यायचा आहे त्याच्यामध्ये सुद्धा अडचण येते. त्याच्यामुळे तालुक्याच्या सर्व राजकीय नेत्यांनी पुढाकार घ्यावा, एकत्र यावं. राजकारणाच्या जागेवर होत राहतील, पण रेल्वेसारखा मुद्दा हा जर राजकारणाच्या पलीकडे जात एकजूट जर होत असेल तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभा नक्कीच तालुक्याच्या जनतेबरोबर एकत्र राहील. अकोल्यातूनच जावी ही आमची मागणी आहे. संगमनेर सुद्धा नाही, अकोले, नाशिक, अकोले मार्गे संगमनेर आणि मग पुढे जोडण्याची जी मूळ कल्पना होती तिचा पाठपुरावा करण्यासाठी अकोलेकरांनी एकत्र यावं. लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, आमदार असतील, खासदार असतील, पक्ष पार्ट्यानंतर आपण अकोल्याचे आहोत या भावनेनं सर्वांनी एकत्र यावं. पत्रकार मित्रांनी पण योगदान वेगवेगळ्या चळवळींमध्ये दिलेलं आहे, त्यांनी सुद्धा हातभार लावावा आणि हा लढा उभा राहावा ही आमची इच्छा आहे. तालुक्याच्या जनतेने निर्णय घेतला तर आम्ही बरोबर राहू. खास अकोलेकरांसाठी हॉटेल AFC घेऊन आलं आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी. इंडियन डिशेस, पंजाबी डिशेस, चायनीज, साऊथ इंडियन, AFC स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा, बर्गर आदी प्रकारचं फास्ट फूड सुद्धा उपलब्ध. फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसंच बर्थडे पार्टीसाठी स्वतंत्र हॉल उपलब्ध.